नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण जे थेरम बघितले होते, अँगल बायसेक्टर थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, पुन्हा साइड अपोजिट टू ग्रेटर साइड इज किंवा अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर आणि सम ऑफ टू साइड्स सम ऑफ टू साइड इन ट्रायंगल सम ऑफ टू साइड्स इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. अशा पद्धतीचे जे थेरम बघितले त्याच्यावर आधारित काय आपल्याला एक्सरसाइज बघायची प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये. त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, इन फिगर पॉइंट इज ऑन बायसेक्टर ऑफ, हा बायसेक्टर वर आहे एक्स वाय झेड. इफ ax इक्वल टू 2 फाइंड द az अंतर विचारले. हा अँगल बायसेक्टर वर आहे. मग काय इन फिगर उत्तर तर आपल्याला माहिती आहे 2 असतं, हे सुद्धा 2 असते, कारण अँगल बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू त्या साइड पासून कसा असतो, इक्विडिस्टन्स असतो. लगेच 2 उत्तर लिहायचं नाही. तुम्हाला 2 मार्काला आला तर व्यवस्थित लिहायचं. जर एमसीक्यू ला विचारलं तर 2 लिहिलं तरी चालतंय डायरेक्ट, त्याला मेथडची अपेक्षा नाही. इन फिगर रे ay इज किंवा ax इज ay इज angle bisector of angle x y z. अजून एक गोष्ट लिहायला विचारायची नाही किंवा ax perpendicular to ray yx and az perpendicular to ray yz. Therefore by angle bisector theorem आपल्याला आता लिहिता एवढी सगळी माहिती. हा अँगल बायसेक्टर आहे आणि हे अंतर कधी परपेंडिक्युलर असतं लक्षात घ्या. therefore ax equal to az equal to 2 सेंटीमीटर. therefore az equal to 2 सेंटीमीटर. 2 मार्काला तर व्यवस्थित लिहायचं, 1 मार्काला एमसीक्यू आला तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. वापर काय केला, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतो, ह्या अँगल बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू ह्या 2 रे पासून इक्विडिस्टन्स असतो, पण तो परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर कोणताही बिंदू कुठूनही नाही, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणं गरजेचं आहे. या विचार ए पासून टाकलेला परपेंडिक्युलर डिस्टन्स महत्त्वाचं आहे, ते इक्वल असतं. याचा एक्झॅक्ट कॉन्व्हर्स वापरायचा म्हणलं तरी चालतंय. दोन्ही अँगल बायसेक्टर पार्ट 1 पार्ट 2 आपण म्हणलेले. आता एक्झॅक्टली दुसरा प्रॉब्लेम काय दिलाय, इन फिगर मी डायरेक्ट लिहितो, फाइंड आरएसपी विचारलाय तो नंतर लिहितो. इन फिगर उत्तर सुरू झालं. इन फिगर अँगल आरएसटी पूर्ण दिला, आरएसटी 56 दिलाय. पीआर इक्वल टू पीटी दिलाय. PT perpendicular to ST, PR perpendicular. Therefore, point P lies on angle bisector of. Now, by angle bisector theorem अगोदर असा. Therefore, by angle bisector theorem, point P lies on angle bisector of angle TSR किंवा RST काही म्हणा. आणि दॅट इज म्हणजेच काय, रे SP इज angle bisector of angle TSR. आणि therefore तुम्हाला कोणता अँगल विचारलाय, therefore अँगल जो विचारलाय तो कोणता, आता निम्मा असेल हा अँगल बायसेक्टरचा अर्थ असेल. therefore अँगल RSP is half of major angle RST. therefore अँगल RSP हा कोण विचारला लक्षात घ्या, अर्धा असेल. RSP equal to half into 56. Okay, angle RSP equal to दोन्ही 4 that is 28 degree. आता दोन्ही 56. ओके, दोन्ही ठिकाणी अँगल बायसेक्टर थेरम आपले थोडे एकमेकाचे कॉन्व्हर्सेस हे लक्षात येणं गरजेचं आहे.
जेव्हा एखादा बिंदू एखाद्या कोणाच्या अंतर्भागात असेल आणि टीपी अंतर आणि पी आर अंतर सारखं असेल तर नक्कीच तो बिंदू TSR च्या अँगल बायसेक्टरवर असतो. म्हणजेच हा अँगल बायसेक्टर झाला. याचं माप पूर्ण कोणाच्या किती असेल? निम्मा असेल. लक्षात घ्या. इतके 2-2 मार्काला सिंपल प्रॉब्लेम 2 पैकी 1 एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. खूप सिंपल आहे, असाच आहे. बघू, मी रीड करतो. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR काय दिले बघा. PQ इक्वल टू 10 सेंटीमीटर, PQ इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR इक्वल टू 12 सेंटीमीटर and PR equal to 8 centimeter. In triangle PQR, PQ equal to 10 centimeter, QR equal to 12 centimeter and PR equal to 8 centimeter. Find the greatest and smallest angle of triangle. फिगर नाही काढली तरी चालते. याच्यावरून तुम्हाला कळते सगळ्यात मोठी बाजू कोणती. QR is therefore असं म्हणू शकतो. उत्तर सुरू झालं, आन्सर सुरू झालं. इन ट्रायंगल PQR, QR मोठी सगळ्यात. QR is greater than PQ is greater than PR. सर्वात मोठी बाजू ही आहे. मोठ्या बाजू समोरील कोण मोठा असतो. Therefore आता QR घेतली त्याच्या समोरचा कोण कोणता असेल. जो QR सोडून असेल तो काय बाजू घ्यायची. या QR मधला राहिला कोण P, अँगल P असेल. लक्षात घ्या, हा ग्रेटर असेल. PQ सोडून कोण असेल. अँगल R असेल. आणि PR सोडून कोण असेल. अँगल Q. लक्षात घ्या, अँगल अपोजिट टू रिजन अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. मोठ्या बाजू समोर कोण मोठा असतो. आणि मग सर्वात मोठा ग्रेटेस्ट अँगल काय विचारलाय तुम्हाला. फाइंड द ग्रेटेस्ट अँगल. ग्रेटेस्ट अँगल कोण आहे याच्यामध्ये. ग्रेटेस्ट अँगल इक्वल टू is angle P and smallest कोण असेल. स्मॉलेस्ट अँगल इक्वल टू कोणता असेल. अँगल Q. अँगल Q. सिंपल आहे. 2 मार्काला एक्झाम मध्ये मोठ्या बाजूचा अशीच मांडणी करायची. आणि सगळ्यात मोठ्यात मोठा कोण कोणता आहे. P आणि लहानात लहान कोणता आहे. Q आहे. लक्षात घ्या. असा एक्झॅक्ट याच्या उलटा प्रश्न आहे, तोही बघूत आपण. आता अँगल दिले तुम्हाला, त्याच्यावर साईड काढता येते. खूप सिंपल क्वेश्चन आहे, असाच आहे. आपण बघू 4 नंबरचा बघायला हरकत नाही. काय दिले बघा, मी रीड करतो. इन ट्रायंगल FAN, इन ट्रायंगल FAN, इन ट्रायंगल 4 नंबरचा. इन ट्रायंगल FAN angle F equal to 80 degree, angle A equal to 40 degree. दोनच अँगल दिले. आन्सर सुरू झालं. Therefore अँगल N किती असेल आपल्याला माहित आहे. 80 ने 120 झाले म्हणजे किती असेल. 60 डिग्री असेल. करेक्ट. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल काय लिहिलं. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. संपलं. दोनच कोण दिले होते त्यांना माहिती आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते. 180. तिसरा तुम्हाला काढता आला पाहिजे. प्रॉपर्टी झाली आपल्याला. फाइंड तसाच प्रश्न विचारला. आउट ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड ऑफ द ट्रायंगल्स टेक रिजन. आता मग याच्यातला कळलं तुम्हाला मोठा कोणता कोण आहे. अँगल F इज ग्रेटर दॅन अँगल N इज ग्रेटर दॅन अँगल A. अरे हे सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. या तिघांना कळलं. आणि मग मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. अँगल F नाव सोडून द्यायचं, बाकी AN इज ग्रेटर दॅन AF इज ग्रेटर दॅन FN. जे नाव आहे ते बाकीचे 2 नाव इथे लिहून टाकायचे. A सोडून FN, N सोडून FA किंवा AF, F सोडून AN. ओके. आणि मग कंसात घ्या साइड अपोजिट टू रिजन नीट लिहा. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. आणि मग ग्रेटेस्ट साइड कोणती झाली.
and therefore greatest side equal to side कोणती असेल equal to an and smallest side कोण असेल smallest side equal to fn. लक्षात घ्या इथून आन्सर लिहायला सुरुवात करते. अँगल तिसरा देअरफॉर मी तिसरा अँगल काढलाय. तिसरा अँगल काढून घेतला. दोनच दिले होते याच्यावर मी त्यांची मांडणी केली. सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा लहान मोठ्या बाजूसमोर कोण मोठा असतो लहान बाजूसमोर सगळ्यात मोठी बाजू कोण असेल म्हणजे तीच बाजूमध्ये an असं लक्षात घ्या आणि स्मॉलेस्ट साईड कोण असेल fn. दोन मार्क पहिले दोन पैकी एक येऊ शकतो. खूप सिंपल क्वेश्चन आहेत. नीट आले पाहिजे. क्वेश्चन 5 ऑलरेडी झालेले आहेत तरी घेतो मी तुम्हाला. प्रूव्ह दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. प्रूफ आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला माहित आहे ज्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू असतात त्याची इक्विअँग्युलर असतो. लक्षात घ्या. काय प्रूव्ह करायचं ते नीट बघा. स्टेटमेंट पुन्हा सांगतो ABC. अजून स्टेटमेंट वाचतो. प्रूव्ह दॅट an equilateral triangles is equiangular. इक्विलॅटरल ट्रायंगल मग गिवन काय आहे गिवन टू पूर्ण लिहिलं तरी चालतं लिहिलं तरी ट्रायंगल ABC is इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच कोण आहे AB equal to BC equal to AC. काय प्रूव्ह करायचं आपल्याला टू प्रूव्ह angle A equal to angle B equal to angle C. Proof in triangle ABC AB equal to BC equal to AC given. मग तुम्ही एक एक घेतलं तरी चालतं. AB equal to AC किंवा डायरेक्ट लिहिलं तर therefore हे प्रूफ बाजू समोर कोण आहे AB समोरचा कोण असेल AB समोरचा अँगल C is equal to angle A is equal to angle B. मतलब angle opposite to congruent angles angle opposite to congruent sides. करेक्ट. एखाद्या ट्रायंगल AB आणि AC म्हणजे B आणि C कॉन्ग्रुएंट होईल. BC आणि AC कॉन्ग्रुएंट असेल B आणि A म्हणजे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. AB equal to BC equal to AC. AB समोरचा कोण कोणता आहे C. BC समोरचा कोण कोणता आहे A. AC समोरचा B. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. रिझन हे नीट लक्षात ठेवा. किंवा तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल थेरम लिहिलं तरी चालतंय किंवा बेस अँगल थेरम लिहिलं तरी चालतंय. बेस अँगल ट्रायंगल थेरम म्हणलं तरी चालतंय. कोणतंही रिझन लिहा पण हे जरा सोपं आहे. अँगल अपोजिट टू congruent angles opposite to congruent sides. Therefore मग उत्तर लिहू शकता angle A equal to angle B equal to angle C. खूप सिंपल आहे. याच्यावर आपण कॉर्नर बघितली होती तीच आहे आणि इथं आलं होतं म्हणून गेलो. किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 6 नीट बघूत आपण. असाच आहे प्रूव्ह दॅट. थोडंसं नीट लक्ष देऊ. मी रीड करतो. simple question है. Prove that question number 6 बघा. Prove that if the bisector of angle BAC of triangle ABC is perpendicular to BC then triangle ABC is an isosceles triangle. मी फिगर काढतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. खूप सिंपल आहे. फिगर काढल्यानंतर अजून पुन्हा एकदा रीड करतो की काय म्हणतो बघा. प्रूव्ह दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC ऑफ ट्रायंगल ABC इज परपेंडिक्युलर टू साइड. तोच अँगल बायसेक्टर BC ला काय परपेंडिक्युलर आहे. देन ट्रायंगल ABC इज आयसोसेलेस ट्रायंगल. खूप सिंपल प्रूफ आपण बघू. फिगर कळली तर बघा काय म्हणायचं तर ते कळलं असेल. जर त्रिकोण ABC मध्ये हा जर अँगल बायसेक्टर मग काय होणार इन ट्रायंगल ABC AD is
AD is in figure in triangle ABC. The AD is angle bisector of angle BAC given. दिले तुम्हाला. अजून काय दिले गिवन मध्ये? तोच काय आहे, समोरच्या बाजूला लंब सुद्धा नुसता लंब आहे, परपेंडिक्युलर नाही, बायसेक्टर नाही, लक्षात घ्या. Also AD perpendicular to BC given. प्रूव्ह काय करायचंय? हा ABC आयसोसेलेस ट्रायंगल गिवन टू प्रूव्ह लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. नाव इन ट्रायंगल मला एक तर हे ट्रायंगल आयसोसेलेस दाखवायचं म्हणजे मला AB कॉन्ग्रुएंट टू AC तरी दाखवावं लागेल, नाही तर B कॉन्ग्रुएंट C दाखवावं लागेल. बेस अँगल कॉन्ग्रुएंट असेल तेव्हा तो आयसोसेलेस ट्रायंगल असेल, किंवा ज्या ट्रायंगलचे दोन साइड कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा तो आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल दाखवायचं म्हणजे त्याची डेफिनेशन प्रूव्ह करावं लागेल मला की AB कॉन्ग्रुएंट टू AC दाखवावं लागेल, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी दोन ट्रायंगलचा विचार करतो. इन ट्रायंगल ADB, नाव इन ट्रायंगल ADB and in triangle ADC. ADB and ADC. Angle BAD congruent to angle CAD. फाय given मध्ये असं दिलं नाही, पण हा अँगल बायसेक्टर आहे म्हणजेच हा कोण हा कोण प्रूव्ह झाला. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी कमीत कमी 3 अटी मंजूर झाल्या पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून मला गिवन मध्ये काय दिलंय? AD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC, देयरफॉर अँगल BAD कॉन्ग्रुएंट टू CAD गिवन. सेग AD कॉन्ग्रुएंट टू CAD. इथून इतकं अंतर, हा रे आहे पुढं, पण हे अंतर कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल मधलं. सेग AD कॉन्ग्रुएंट टू सेग AD कॉमन साइड. आणि तिसरा दाखवायचा हा परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 म्हणजे हा सुद्धा काय असेल 90 असेल, लक्षात घ्या. मग तुम्हाला नसर हा राईट अँगल ट्रायंगल होतो म्हणजे आयसोसेलेस हायपोटेन्यूज साइड टेस्ट होईल असं नाही. मी मागे सांगितलं होतं, नीट समजून घ्या. अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC गिवन मध्ये काय दिले? AD परपेंडिक्युलर, याचा अर्थच हा 90 असतो, हा सुद्धा किती होईल? 90 होईल. Therefore triangle ADB congruent to triangle ADC by ASA test होईल. कोणती टेस्ट होईल? ASA टेस्ट होईल. बघा, अँगल साइड अँगल, शांत डोक्याने, काही हायपोटेन्यूज साइड टेस्ट कुणी काही देतंय. अँगल साइड अँगल, एका ट्रायंगलचे दोन अँगल आणि इन्क्लुडेड साइड अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलचे दोन अँगल आणि इन्क्लुडेड साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर दोन ट्रायंगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट टू ADC, देयरफॉर सेग AB कॉन्ग्रुएंट टू सेग AC corresponding sides of congruent triangle. आणि मग ज्या ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्ग्रुएंट AB कॉन्ग्रुएंट, देयरफॉर ट्रायंगल काय विचारलं? देयरफॉर ट्रायंगल ABC आयसोसेलेस ट्रायंगल, हेच प्रूव्ह करायचं. ओके, सिंपल आहे. 3 मार्कला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढची 7 नंबरची अशी ते थोडीशी नीट बघा, इनइक्वालिटीवर आधारित आहे, थोडीशी लक्ष देणं गरजेचं आहे. इथं काय केलंय मी? टेस्टचा वापर केला, नीट लक्षात. काय गिवन दिलंय, कसं मांडणी करायची शिकलं पाहिजे, हळूहळू येत राहील, हेच आहे. ओके, 7 नंबरचा बघूत आपण. सेवन नंबरचा काय बघा, मी रीड करतो. इन फिगर काढतो आपण. इन फिगर PQR, इन फिगर PQ इथं R आधी असते. PQ कॉन्ग्रुएंट टू PR, ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे. PR congruent to PQ, show that PS is greater than PQ. PS बाजू PQ पेक्षा मोठी.
खूप सिंपल आहे. इतर ग्रेटर आणि लेस देन आली की समजा इथं कुठंतरी इनइक्वॅलिटी आहे, आपण शोधली पाहिजे. उत्तर बघू कसं येतं. इन ट्रायंगल पी क्यू आर घेतो मी, सेक पी क्यू कॉन्ग्रुएंट टू सेक पी क्यू कॉन्ग्रुएंट टू सेक पी आर फाय गिवन. आणि मग दोन ट्रायंगल, दोन बाजू ट्रायंगल, हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला लक्षात घ्या पी क्यू आर. म्हणून हा कोण आणि हा कोण काय होईल, एकरूप होईल. तुम्ही दाखवताना फक्त आकृतीमध्ये गिवन आणि कन्स्ट्रक्शन दाखवायचे. टू प्रूव्ह आकृतीत दाखवायचं नाही, किंवा अशा मी पुन्हा करतो त्या सुद्धा दाखवायची गरज नाही. तुम्हाला समजावून मी दाखवतो, लक्षात घ्या. देअरफॉर अँगल क्यू पी क्यू अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. आर चं क्यू संदिग्ध नाही म्हणून हा ठेवतो. आर मात्र पी आर क्यू कंसात लिहू अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड. एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड, त्याला एक नाव द्या. नाव किती मिक्स आहे बघा आता. ही प्रॉब्लेम किती प्रॉपर्टी, एक प्रॉपर्टी यूज झाली आता इथं. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वापरला. जर हा जो समद्विभुज त्रिकोण असतो त्याच्या पायालगतचे कोन एकरूप असतात. हा आणि हा कोन. नाव अँगल पी आर क्यू, नाव अँगल पी आर क्यू, नाव अँगल पी आर क्यू इज एक्सटीरियर अँगल, exterior angle of triangle PRS. बघा बाह्य कोन आहे कोणता, PRQ याचा बाह्य कोन आहे, म्हणून हा याच्यापेक्षा मोठा असतो. प्रॉपर्टी लगेच का. देअरफॉर अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल S. कंसात लिहा PRQ इज ग्रेटर दॅन अँगल S. कंसात लिहा काय, एक्सटीरियर अँगल प्रॉपर्टी करेक्ट. दुसरी प्रॉपर्टी यूज झाली, लक्षात घ्या. तरी मिक्स कसं होतं लक्षात घ्या. आता मला सांगा PRQ याच्यापेक्षा मोठा आहे, लॉजिक लावायचं. हा याच्यापेक्षा मोठा म्हणजे हा सुद्धा याच्यापेक्षा मोठा असेल का, दोन्ही सारखे. एक म्हणतो फ्रॉम वन PRQ म्हणजेच अँगल Q इज ग्रेटर दॅन अँगल S फ्रॉम वन. कारण हे दोन्ही सारखे. हा 40 हा 50 असेल तर हा नक्कीच याच्यापेक्षा मोठा, म्हणजे हा सुद्धा 50 आहे. मग R मोठा याच्यापेक्षा मोठा आणि Q मोठा सारखा. देअरफॉर इन ट्रायंगल PQS, आता मोठ्या ट्रायंगलचा विचार करा. PQS, Q इज ग्रेटर दॅन अँगल S. म्हणजे Q समोरची साइड कोण असेल PQS मध्ये, PS is greater than, therefore PS is greater than PQ. Correct? Now sir, side opposite to greater angle is greater. तिसरी प्रॉपर्टी यूज केली. इथं एक प्रॉपर्टी यूज केली, इथं दोन प्रॉपर्टी, तीन प्रॉपर्टीची मिक्स खिचडी केली. लक्षात घ्या, हे डोक्यात येणं गरजेचं आहे. त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, अवघड काहीच नाही. अशा प्रकारे 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात. सिंपल आहे. 8 ची 8 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, तुम्ही करू शकता. ते नीट लक्षात घ्या. लास्ट प्रॉब्लेम एक बघू त्याच्यातला, आणि लगेच आपण सिमिलॅरिटी सुद्धा याचे एक छोटा भाग आहे. कॉन्ग्रुएन्स ऑफ टू ट्रायंगल बघितलं, सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल म्हणजे काय, छोटा भाग आहे. तुम्हाला पुढच्या वर्षी पहिला चॅप्टर आहे सिमिलर ट्रायंगल. या वर्षी फक्त त्याची ओळख आहे, फक्त तुम्हाला सिमिलर ट्रायंगल ची ओळख आहे, त्याची फक्त तुम्हाला डेफिनेशन आणि त्याच्यावर एक छोटी एक्सरसाइज मी लगेच घेणार आहे. हा चॅप्टर आधी तर संपन. याच्यावर जो प्रॉब्लेम सेट आहे तो जितका येईल तेवढा करा, जे येणार नाही ते सोडून द्या. आपण बघू नंतर. 7 आणि 8 थोडेसे अवघड आहेत, नाही आले तरी चालते, पण 6 पर्यंत तुम्ही करायला हरकत नाही. प्रॉब्लेम सेट मध्ये अगदी सिंपल आहे. एखादं नाही आलं, 7, 8 ज्यांना जमतं त्यांनी ते प्रयत्न करू शकतात. अवघड निश्चित नाही, ट्राय केल्यानंतर येऊ शकते, ते बघू शकतात तुम्ही. बाकी 6 पर्यंत खूप सिंपल आहे, तुम्ही करायला हरकत नाही. 1-2 राहते तर ते बघा, नाही तर मी तुम्हाला
ग्रुपवर टाकेन समजून सांगेन किंवा नंतर आपण बघू. तर फार आवश्यकता असते त्याच्यावर एखादा पिरियड घेऊ, पण सध्या तरी फार आवश्यकता नाही, नंतर बघूत आपण. लास्ट 1 नंबरचा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे, आपण बघू 1 नंबरचा प्रॉब्लेम आणि नंतर मग सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल म्हणजे काय शॉर्टकट मध्ये पुन्हा ती बुक खूप छोटी आहे. इन फिगर काढतो आपण. AD perpendicular to in triangle ABC, in triangle ABC AD perpendicular to altitude दिल्यात. AD इज altitude म्हणजे ते लंब असतं अंतर लक्षात घ्या, आणि BE एक altitude आहे शिरोलंब म्हणजे इथं 90 चा अँगल तयार होतो लक्षात घ्या. AE इक्वल टू AE अंतर हे कोणाशी 1 रुपये, BDशी 1 रुपये लक्षात घ्या. नीट बघा, हे AE एवढंच अंतर, हे BDशी कॉन्ग्रुएंट आहे. AE इक्वल टू काय काय दिले बघा, AE इक्वल टू BD आणि अल्टिट्यूड आहे म्हणजे AD परपेंडिक्युलर टू कोण आहे, BD BC. AD परपेंड आणि BE परपेंडिक्युलर टू कोण दिलंय, AC. गिवन मध्ये माहिती प्रूव्ह दॅट AD कॉन्ग्रुएंट टू AD इक्वल टू BE. AD आणि हे अल्टिट्यूड इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचे. AD इक्वल टू BE सिंपल आहे. काय काय दिले बघा. मग आपण सुरुवात करू. इन ट्रायंगल ABC काय काय माहिती, AD परपेंडिक्युलर टू BC and BE परपेंडिक्युलर टू AC. गिवन अल्टिट्यूड म्हणजे त्या लंब असतात समोरच्या बाजूला, आणि मग मला प्रूव्ह करायचंय त्या अल्टिट्यूड इक्वल आहेत. मी कोणत्या 2 ट्रायंगलचा विचार करतो, इन ट्रायंगल ना, इथं भरपूर ट्रायंगल दिसायला तुम्हाला, पण आपल्या कामाचे घ्यायचे. ADB नाव इन ट्रायंगल ADB अँड इन ट्रायंगल ADB घेतलं तर काय घ्यावं लागेल, BEA. नीट बघा, हे पुस्तक तुम्हाला समजण्यासाठी एवढा भाग तुम्हाला समजावं म्हणून पुसायला, बाकी ह्या भागाचा काही उपयोग नाही. ह्या 2 ट्रायंगलवरच फोकस करा. तुमचा हे 2च काय घेतले, त्याच्यामध्ये AD आणि BE बाजू येते समजण्यासाठी मी पुसलंय, तुम्हाला समजत आहे का बघा. इन ट्रायंगल ADB घेत असताना करस्पॉन्डिंग त्या ट्रायंगलच्या नावाप्रमाणे अशी काळजी घेतली पाहिजे. पटकन ट्रायंगलचे नाव लिहून उपयोगाचे नाही तर ते घोटाळा होईल. काय काय कॉन्ग्रुएंट 2 ट्रायंगल ADB BD कॉन्ग्रुएंट टू कोण आहे, BD कॉन्ग्रुएंट टू करस्पॉन्डिंग बघा AE. BD से BD कॉन्ग्रुएंट टू दिले तुम्हाला AE इक्वल टू, उलट झालं तरी चालतं असेल, BD कॉन्ग्रुएंट टू से AE गिवन. करेक्ट. एक गोष्ट कॉन्ग्रुएंट झाली. अँगल E कॉन्ग्रुएंट टू किंवा अँगल E कॉन्ग्रुएंट टू त्याच्यातून दिलं तरी चालतंय, किंवा अँगल AEB अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल AEB each of 90. डायरेक्ट E कॉन्ग्रुएंट टू D कॉन्ग्रुएंट टू E लिहिलं तरी चुकीचं नाही. पूर्ण नाव घेतलं मी त्या अँगलचं, कारण तो अल्टिट्यूड आहे म्हणजे हा 90 हा कॉन्ग्रुएंट आहे, हा कॉन्ग्रुएंट आहे, ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे. आता काय कॉन्ग्रुएंट आहे बघा, आता ही दोन्हीसाठी कॉमन आहे. AB कॉन्ग्रुएंट टू AB sec AB कॉन्ग्रुएंट टू sec AB कॉन्ग्रुएंट टू sec AB कॉमन. therefore ट्रायंगल बघा 3 अटी मंजूर झाल्या. थोडं डेंजर आहे. ही बाजू आपल्याला दाखवायची, ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट दाखवली. हा 90 दाखवला, आणि ह्या बाजूस ह्या 90 समोरचा कोन आणि 90 समोरचा कोन म्हणजे दोघांची ती हायपोटेन्यूज झाली, तो राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणून इथं नीट शांत डोक्याने, नाही तर आपल्याला बेकार सवय एक बाजू आणि 2 बाजूने एक कोन दिसली की SES टेस्ट, म्हणजे शांत डोक्याने बघायची. 90 कोनासमोरची बाजू हायपोटेन्यूज आणि एक भुजा, अनुक्रमे दुसऱ्या ट्रायंगलच्या 90 कोनासमोरची बाजू हायपोटेन्यूज आणि एक भुजा, म्हणून ते 2 ट्रायंगल. therefore ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल BEA
ए बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. कोणती टेस्ट असेल? हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि देअरफॉर एडी इक्वल टू काय प्रूव्ह करायचं? सेग एडी कॉन्ग्रुएंट टू सेग एडी कॉन्ग्रुएंट टू सेग कोणता? बीई. एका दोन ट्रायंगल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एका दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की दोन ट्रायंगल काय होतात? उरलेले तीन घटक कॉन्ग्रुएंट होतात. त्यातला आपल्या एक कामाचा सेग एडी अल्टिट्यूड आहे, बी ही कॉन्ग्रुएंट होईल. छान प्रॉब्लेम आहे. मुद्दाम इथं लपूसले तुम्हाला दोन ट्रायंगल दिसलेत का बघा. रिपीट बघा. 8 चे 8 प्रॉब्लेम घेतलेत. इथं तुम्हाला कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल म्हणजे काय आपण बघितलं. आता आपल्याला एक शेवटचा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स. कोणता बघायचा आहे? सिमिलर ट्रायंगल. ह्या वर्षी ओळख आहे फक्त तुम्हाला. यात मला आठवत आहे की 8 स्टँडर्डला तुम्हाला सिमिलर ट्रायंगल झालं असेल तर हरकत नाही, पण तरी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो दोन्हीमध्ये फरक काय. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल आणि सिमिलर ऑफ ट्रायंगल मध्ये खूप एक्झरसाइज छोटी म्हणून मी आजच कंप्लीट करतोय. याच्यानंतर तुमचा चॅप्टर रेशियो अँड प्रोपोर्शन सुरू करेल. लक्षात घ्या. आता आपल्याला सिमिलर ट्रायंगल बघायचे. सिमिलर ट्रायंगल्स माझ्यामध्ये मागच्या वर्षी होता हा चॅप्टर, मला काही नेमकं आठवण झाला तर. मग सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणायचं, त्या अगोदर सिमिलर फिगर कशाला म्हणायचं आपण ते बघू, मग सिमिलर ट्रायंगल कडे येऊ. आता सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट. तुम्हाला सिमिलर म्हणजे सारखे, कॉन्ग्रुएंट म्हणजे सारखे, दोन्ही फरक आहे. सिमिलर म्हणजे समरूप आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप, दोन्हीत फरक आहे. त्याचं मी सिंपल उदाहरण दिलं होतं की आपला फोटोन आपण हे सिमिलर असतो. लक्षात घ्या. कॉन्ग्रुएंट नाही. कॉन्ग्रुएंट म्हणजे तंतोतंत जुळणे, सिमिलर म्हणजे प्रमाणात असतात त्या फिगर. तुम्ही क्रिकेटचा मॅच बघता टीव्हीवर, ज्याचा टीव्ही मोठा त्याच्या पडद्याचा मोठा, त्याचं मोठं स्क्रीन असेल तिथं मोठा थोडा पिक्चर दिसतो, छोटा असेल तर छोटं. आणि ग्राउंड एवढा आपला टीव्ही असतो का? नाही. पण त्या प्रमाणात आकृती दिसते. की असं काही नाही की 4 रन गेल्या म्हणजे एक लहान टीव्ही म्हणून लवकर चाललाय, मोठा टीव्ही म्हणून थोडा उशिरा चाललाय, असंही काही नाही. सगळ्याच्या टीव्ही मध्ये ऍट अ टाइम 4 रन दिसतात. लक्षात घ्या. आणि त्या प्रपोर्शन मध्ये असतात. आपण बघतो आपण एखाद्या दुकानामध्ये अशी जर टीव्ही लावलेली असतील LED तर आपण बघतो सगळीकडे सारखं दिसतं. प्रोपोर्शन मध्ये सगळ्यात सोपं उदाहरण आपण आपला फोटो आणि आपण फिगर काय असतं मग त्यांचा लक्षात घ्या. शेप सारखा असतो पण साईज मध्ये फरक असते. लक्षात आलं. आकार सारखा आहे पण मापात भिन्नता आहे. याला सिमिलर फिगर म्हणायचं. लक्षात घ्या. काय म्हणालो? शेप सारखा आहे त्या आकृत्यांचा, पण आपण त्या कशा असतात, जसे सर्कलचे सुद्धा असं हा सर्कल आहे ना, हा छोटा सर्कल आहे, हा छोटा सर्कल आहे. यांचा शेप सारखा आहे पण प्रत्येकाची रेडियस भिन्न, प्रोपोर्शन मध्ये असतात. लक्षात घ्या. तसं त्यांच्या साईज वेगळी असू शकते. आपला फोटोने आपण प्रोपोर्शन मध्ये निघत असतो. लक्षात घ्या. भारत देश आणि भारत देशाचा नकाशा प्रोपोर्शन फिगर आहेत. लक्षात घ्या. पिक्चर बघतात तुम्ही पडद्यावर याच्यावर, ते प्रोपोर्शन मध्ये फिगर असतात. मग ट्रायंगलची सिमिलर ट्रायंगल आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये काय फरक आहे आपण थोडंसं बघू. त्याचा अभ्यास करू थोडासा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी इथं तुम्हाला दाखवतो कसं असतं ते, आणि मग त्याची व्याख्या आपण लिहिली तरी चालते. इथं व्याख्या दिली नाही पण तुम्हाला ते समजून सांगतो आणि एक्सरसाइज सोपी त्याच्यावर आधारित, म्हणजे तुम्हाला कळलं की दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल कधी म्हणायचं. हा ABC एक ट्रायंगल दिला आहे आणि हा PQR एक ट्रायंगल दिला. लक्षात. रफ फिगर काढली तर ही समज ही 10 सेंटीमीटर आहे, ही 5 सेंटीमीटर, ही 8 सेंटीमीटर आहे, ही 4 सेंटीमीटर, ही 6 सेंटीमीटर आहे आणि ही बाजू 3 सेंटीमीटर, असा अर्थाची बघू. आणि मग इथं इन ट्रायंगल इन फिगर AB अपॉन PQ इक्वल टू 10/5 जर लिहिलं तर किती येते? 2/1. त्याला एक नाव द्या. BC अपॉन QR इक्वल टू
8 बाय किती 8 बाय 4 म्हणजे 2 बाय 1 याला 2 नाव द्या. and AC upon PR equal to 6 by 3 means 2 upon 1 ला 3 नाव द्या. from 1 to and 3 from 1 to and 3 तिघांचा रेशो सारखा याला रेशो म्हणतो आपण 2:1 याचा रेशो 2:1 याचा ते म्हणजे जेव्हा रेशो इक्वल असतो म्हणजे त्या बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात प्रमाणात असतात असं म्हणतात. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR equal to 2 by 1. बाजू प्रोपोर्शन मध्ये आहे कधी म्हणायचं त्यांचा रेशो जर इक्वल असेल आणि अँगल मात्र कॉन्ग्रुएंट असतील. हा अँगल A कॉन्ग्रुएंट टू कोण आहे P. अँगल A कॉन्ग्रुएंट टू P. अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P. अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q आणि अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R. लक्षात घ्या हा कोण आणि हा कोण कॉन्ग्रुएंट आहे आणि हा कोण आणि हा कोण कॉन्ग्रुएंट आहे. लक्षात घ्या अँगल कॉन्ग्रुएंट आहे बाजू कॉन्ग्रुएंट नाही. मग असं जेव्हा कंडिशन असेल की बाजू प्रोपोर्शन मध्ये आणि त्यांचे अँगल मात्र कॉन्ग्रुएंट तेव्हा ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. लक्षात घ्या खाली दोन रेघा मारायच्या नाही. सिमिलरचं सिम्बॉल काय फक्त असं दाखवायचं असं दाखवलं तरी चालतं. खाली रेघा मारायची नाही. खाली जर रेघा मारल्या त्याला कॉन्ग्रुएंट म्हणायचं. लक्षात घ्या मग तुमची तुलना जर केली कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल आणि सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल मध्ये जर तुलना केली तर काय याच्या बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात आणि कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल मध्ये बाजू कॉन्ग्रुएंट असतात. याचे अँगलही कॉन्ग्रुएंट असतात. दोघात साम्य काय की कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल मध्ये अँगलही कॉन्ग्रुएंट होते आणि इथं सुद्धा सिमिलॅरिटी अँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे याची डेफिनेशन काय होईल बाय 1-to-1 correspondence of vertices of two triangle. बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स कशी नाही संगतच पाहिजे तिथं तेच आहे. if three sides of two triangles are in proportion if three corresponding sides of two triangles are in proportion and their corresponding angles are congruent then two triangles are similar. मी जे म्हणलं तेच पुन्हा करतो बाय 1-to-1 correspondence of vertices of two triangles if three sides of two triangles are in proportion and their corresponding angles are congruent then two triangles are similar. लक्षात घ्या corresponding angle congruent पाहिजे आणि corresponding sides कशा पाहिजेत प्रोपोर्शन मध्ये पाहिजे. प्रोपोर्शन म्हणजे काय त्यांचा रेशो इक्वल असला पाहिजे. लक्षात घ्या यांचा रेशो किती आला 2:1 आला. याच्या सुद्धा टेस्ट आहेत पण ह्या स्टँडर्डला नाहीत. टेस्ट स्टँडर्डला गेल्यानंतर तुम्हाला पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी आहे त्यात पुन्हा आपल्याला बघायचं आहे. तर ह्या गोष्टी नीट लक्षात आल्या पाहिजे. एकदा दोन ट्रायंगल सिमिलर झाले की राहिलेले घटक कॉन्ग्रुएंट होतात. 6 पार्ट इथंच आहे. लक्षात घ्या 3 पार्ट नंतर टेस्ट त्या टेस्ट आपण नंतर बघू. आता फक्त तुम्हाला एवढंच आहे व्हॉट इज मीन बाय सिमिलर. आता इथं लक्षात येऊ शकतं. मी अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायचं प्रत्येक मराठीत सांगतो प्रत्येक एकरूप त्रिकोण हे समरूप असतातच पण प्रत्येक समरूप त्रिकोणे हे एकरूप असतीलच असे नाही. जेव्हा यांचा रेशो 1:1 असतो तेव्हा ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सुद्धा असतात. एव्हरी टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर but every two similar triangles may be or may not be similar. ते असू शकतात किंवा नसू शकतात. जेव्हा त्यांचा रेशो 1:1 असतो तेव्हा ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सुद्धा असतात. नीट लक्षात घ्या. आता फक्त एवढंच नीट लक्षात. याच्यावर एक्सरसाइज आहे तर याच्यावर क्वेश्चन नंबर 3 अगोदर घेऊ. प्रॅक्टिस सेट 3.5 मधला हा क्वेश्चन 3 च लक्षात घ्या. मी जी फिगर दिली तो ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल. रफच आकृती काढायची मी जशी दाखवली तशीच काढायची. क्वेश्चन नंबर 3 चं आन्सर हे नीट लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 3.5 मधलं तो क्वेश्चन मी रीड करतो. ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लेबल देम शो देअर करस्पॉन्डिंग एंगल्स बाय सेम साइन show the length of corresponding sides by number in proportion.
तेच प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन 3चं उत्तर मी रिपीट करणार नाही. 2 फिगर काढा, एकदम डायरेक्ट स्केल घ्यायची नाही, पण असं लेबल करा 10, 5, 6 किती का असं. असं काही नाही 10ला 5 जेव्हा तुम्ही वेगळे घेऊ शकता. त्या बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा, अँगल कॉन्ग्रुएंट आहे बाजू प्रोपोर्शन मध्ये, आणि अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर दोन ट्रायंगल सिमिलर असतात. त्याचा सिम्बॉल मी सांगितलाय. दोन्ही मध्ये फरक काय? कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल मध्ये बाजू एकरूप असतात, सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल मध्ये बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात. दोघात साम्य काय? याचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगलचे अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतील. अजून एक गोष्ट सांगितली की दोन एकरूप त्रिकोणे हे समरूप असतातच, पण प्रत्येक समरूप त्रिकोण हे एकरूप असतीलच असे नाही, असू शकतात, नसू शकतात. याच्यावरचा क्वेश्चन 3 हाच आहे. आता फक्त 2च प्रश्न राहिले ते मी घेतो, फार सिंपल आहे. आता आपण त्याच्यातला क्वेश्चन 1 बघू 3.5 मधला. याच्यावरचा प्रॉब्लेम सेट क्वेश्चन 6 पर्यंत तुम्ही करायला हरकत नाही. प्रॉब्लेम सेट मध्ये 6 पर्यंतचे क्वेश्चन सोपे आहेत. एखादा नाही आला तरी चालेल, करा. फार एखादा डाऊट आला तर तुम्ही मला विचारू शकता. इतक्यावर जर जास्त विद्यार्थ्यांनी केलं तर मी तुम्हाला 6, 7, 8 समजून सांगेन. 6 आहे सोपा आहे, 7 आहे सोपा आहे, 8 थोडासा तुम्हाला त्यात करेक्शन सुद्धा आहे, ते नीट बघा. मी याच्यानंतर तुमचा रेशिओ आणि प्रोपोर्शन घेईन. आणि हाच होमवर्क आहे, लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 3.5 मधला क्वेश्चन 3 झाला. आता 1 घेतो. इफ ट्रायंगल एक्स वाय, लक्षात घ्या, ट्रायंगल एक्स वाय छेद दिले सिमिलर टू ट्रायंगल एल. मला सांगा, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. उलट सुद्धा म्हणता येईल. ट्रायंगल एक्स वाय गेट सिमिलर टू एल एम एंड राइट द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल अँड ऑल्सो राइट द करस्पॉन्डिंग साइड्स. आणि मग काय होईल? अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल एल, अँगल वाय कॉन्ग्रुएंट टू अँगल, हे गिवन दिले तुम्हाला. आणि करस्पॉन्डिंग कोण होते? एक्स ला कोण? एल, अँगल वाय ला कॉन्ग्रुएंट एम, अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल एन. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल, याला काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल नाही, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. अँड xy upon LM is equal to yz upon MN is equal to xz upon LN. कशा घ्यायच्या? xy ला LM, yz ला MN आणि xz upon LM corresponding sides of similar triangles. संपलं आन्सर. 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याच्या बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडायचे असतात, कॉन्ग्रुएंट नसतात. असाच क्वेश्चन नंबर आपण 2 बघू शेवटचा. या चॅप्टर मधला 3 तर घेतलाय ऑलरेडी मी. आणि लास्ट क्वेश्चन बघू. ट्रायंगल असाच आहे थोडंसं. पुढचा क्वेश्चन 2-2 मार्कला विचारला जाऊ शकतो. ह्या वर्षी फक्त तुम्हाला एवढाच अभ्यास आला आहे. इन ट्रायंगल एक्स वाय, ट्रायंगल एक्स वाय छेद, दुसरा क्वेश्चन, ट्रायंगल एक्स वाय छेद सिमिलर टू ट्रायंगल PQR. PQR काय दिले? एक्स वाय 4 सेंटीमीटर दिली, वाय झेड 6 दिली, एक्स झेड 7 दिली, PQ 8 से फाइंड द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड ऑफ ट्रायंगल विचारली. आणि मग हे गिवन म्हणता येईल तुम्हाला. देयरफॉर बाजू प्रोपोर्शन मध्ये एक्स वाय अपॉन PQ इक्वल टू वाय झेड अपॉन PR QR equal to xz upon PR, corresponding sides of similar triangle. xy upon PQ, yz upon QR आणि xz upon PR. xy किती दिली? xy 4 सेंटीमीटर दिली, PQ 8 सेंटीमीटर दिली, yz 6 सेंटीमीटर दिली, QR फाइंड आउट करायची, xz 5 सेंटीमीटर दिली आणि PR माहित नाही आपल्याला. लक्षात घ्या. फाइंड द रिमेनिंग साइड ऑफ एवढे दिले आणि मग तिन्ही रेशो सेम आहेत. देयरफॉर तुम्हाला घेता येईल 4/8 इक्वल टू 6/QR. एक हे घ्या आणि दुसरा घेऊ शकता 4/8 इक्वल टू 5/PR. तिन्ही रेशो समान आहेत म्हणून कोणते दोन गुणोत्तर एकत्र घेतले तरी चालतात आणि मग दोन्ही सोडवायला हरकत नाही. एका खाली एक सोडवा किंवा तिसरं रेख मारून दोन वेगळे भाग करा. मग काय होईल? 4QR इक्वल टू 6 into 8, QR इक्वल टू 6 into 8/4.
हे 4 गुणले तिकडे आल्यानंतर भागले 4 1 4 4 2 8 क्यू आर इक्वल टू 12 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर काय दिलेले आहे सीएम. क्यू आर किती झाली 12 सीएम होईल. इथं तेच करा 4 पी आर इक्वल टू 5 इंटू 8 पी आर इक्वल टू 5 इंटू 8 बाय 4 4 1 4 4 2 8 पी आर किती होईल 10 सेंटीमीटर. 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो पी आर लक्षात घ्या 10 सेंटीमीटर. ही 12 सेंटीमीटर आणि ती 10 सेंटीमीटर. ओके. सेंटीमीटर आणि पी आर 10 सेंटीमीटर. ओके. इथं हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यावर प्रॉब्लेम सेट तुम्ही कंप्लीट करा. तोच तुमच्यासाठी होमवर्क आहे. याच्यातले कोणते आले नाही ते बघा. शेवटचे 2-3 अवघड आहेत निश्चितच, पण थोडंसं दिवाळी लवकर आली आणि अजून परीक्षेच्या बाबतीत काहीच झाले नाही. यात कदाचित तुमचं नोव्हेंबर 15 पासून शाळा सुरू होऊ शकते किंवा 1 जानेवारी पासून शाळा सुरू झाली तर मे पर्यंत शाळा चलन असे सध्याचे करेक्ट संकेत आहेत. कारण लस जानेवारी पासून येणार आहे आणि 15 पासून सुरू करायचं म्हणते तर साधारणतः 5-6 महिने सुरू होईल आणि मग तुमचं सगळ्या याच्यावर एकच एक्झाम होण्याची शक्यता आहे. मग ते प्रथम सत्र द्वितीय सत्र म्हणून अजून एकदा सिलेबस थोडा कमी होणार आहे. म्हणून आपण असं एवढं मोठं घेत बसायची गरज नाही. पुढं काय होईल माहीत नाही. दिवाळीनंतर ते लक्षातच येईल. मी अजून एक चॅप्टर घेणार आहे रेशिओ अँड प्रोपोर्शन आणि खूपच वेळ भेटला तर कन्स्ट्रक्शन चॅप्टर सुद्धा एक घेऊन टाकणार आहे दिवाळीपर्यंत. सर्वांनी फी भरायचा प्रयत्न करायचा आहे. फी फक्त 10 विद्यार्थ्यांनी ते 15 फक्त एवढ्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली लक्षात घ्या. 9वीच्या दोन्ही म्हणून 10 ते 15 विद्यार्थी फार झालं तर, बाकी भरत नाही. व्ह्यूज तर भरपूर दिसतात, बघणारे भरपूर आहेत, भरूच म्हणते. आता झालं आता 8-15 दिवस भरली पाहिजे. आपण सहकार्य केलं पाहिजे. आपल्यासाठी सर करतात. आपण जर बघितलाच असेल व्हिडिओ आपण वडिलांना सांगितलं पाहिजे मी बघितले, खोटं बोललं नाही पाहिजे, बघतच नाही. ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. मी कारण तुम्हाला विचारून आम्ही तुम्हाला जॉईन करून घेतलंय, मनाने केलेलं नाही 9 स्टँडर्डला की यस सर आम्हाला असं. आणि हा रिस्पॉन्स बघूनच पुढं ठरवलं जाणार आहे किंवा फी भरली तर बरी, नाही तर आम्ही एवढे प्रयत्न करायचे. 3 शिक्षक आहेत, प्रत्येक गोष्ट घेतो आणि आपण फी भरत नसेल तर मग फार चुकीची गोष्ट. फी बुडणार नाही ती. आम्ही नंतर जेव्हा तुम्ही ऑफलाईन येतात तेव्हा आम्ही ती घेणारच आहेत, स्ट्रिक्ट होणार आहे, नोट्स देणार आहेत, पण आत्ताच नाही. इथं हा चॅप्टर संपलेला आहे. रेशिओ आणि प्रोपोर्शन मी उद्या सुरू करणार आहे. ओके, थँक्यू.